नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण मस्त अशी लहान मुलांसाठी बटाटा पुरी बनवणार आहोत। अगदी फुगून छान टम्म फुगेल अशी। त्यासाठी सुरुवातीला मी वाटण बनवते। त्यामध्ये खलबत्त्यात मी 1 चमचा धणे घालून घेतले, 1 चमचा ओवा घालून घेतला, 1 चमचा जिरे मी यामध्ये घालून घेतले आणि आता 1 चमचा तेल घालून घेतले। आता हे थोडंसं जाडसर आपल्याला वाटायचं आहे आणि 1 चमचा हिरवी मिरची घेतली, बारीक कापून घेतली आहे मी ती। आणि आता हे व्यवस्थित जाडसर आपण वाटण करून घेतोय। यामुळे टेस्ट खूप सुंदर येते। यामुळे आता आपण हे वाटण करून घेतले, थोडंसं जाडसरच वाटण मी करून घेतले। आता इथे मी 1-2 बटाटे उकडून मॅश करून घेतले। यामध्ये मी आता लाल मिरची जी असते ते जाडसर चिली फ्लेक्स ती घालून घेतली आणि आपण जे काही वाटण करून घेतले तेही मी यामध्ये घालून घेतले। थोडीशी कोथिंबीर म्हणजे साधारणतः 1 चमचाभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता मी यामध्ये 1 चमचा रवा घालून घेते। रव्यामुळे पुरी खूप छान सुंदर फुगते। आणि मीठही मी यामध्ये घालून घेतले। 1 चमचा हळद मी घालून घेतले। त्याचनंतर 1 चमचा मी लाल तिखट घालून घेतले, 1 चमचा धनापूड घालून घेतले। आता हे संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बटाटा आणि रव्यामुळे पुरी छान फुगते आणि ह्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो रवा। आता ह्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजे आवश्यक असेल तर अगदी थोडंसं मी गव्हाचं पीठ घालून घेतले आणि आता याचा छान असा कणकेसारखा गोळा मी मळून घेणार आहे। गव्हाचं पीठ जास्त घालायचं नाही आहे, अगदी थोडं घालायचं। आपण रवा ऑलरेडी घातलेला आहे त्यामुळे अगदी थोडं गव्हाचं पीठ घालून मी छान असा डो मळून घेतला आहे। थोडंसं तेल घालून आता हा पुन्हा मी मळून घेते 2 मिनिटांसाठी। मळून झाल्यानंतर तो छान सेट झाला की आता ह्याची छान प्रकारे आपण मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे। थोडंसं पीठ लावून घेते मी जेणेकरून ती चिटकू नये आणि आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी मोठी पोळी लाटून घेणार आहे। अशी संपूर्ण पीठ थोडंसं लावून आणि व्यवस्थित अशी लाटून घेणार आहे। रवा छान भिजला ना की खूप सुंदर असं पीठ तयार होतं। आणि आता हे तुमच्याकडे झाकण असेल डब्याचं त्याच्या साहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने तुम्ही असे छोटेसे आकार देऊन पुऱ्या कापून घेऊ शकता। तुम्हाला छोटी किंवा मोठी साईज हवी असेल त्या साईजच्या तुम्ही बनवू शकता। लहान मुलांना शक्यतो छोट्या साईज आवडतात म्हणून त्यांच्या आवडीनुसार मी अशी छोटी साईज करून घेतली। आता हे आपण मस्तपैकी गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने तेल टाकून गरम तेलात मध्यम आचेवर मी तळून घेते। रव्यामुळे ते अतिशय व्यवस्थित अशा फुगल्या गेल्या आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण पुऱ्या मी तळून घेते। लहान मुलांना नाश्त्यासाठी तुम्ही पटकन ह्या बनवून देऊ शकता। बटाटाही त्यामध्ये खाल्ला जातो आणि बाकी तुम्ही जे काही मसाले घालतात तेही वाटून टाकले तर तेही खाल्ले जातात। जेणेकरून जिरा किंवा तीळ, ओवा हे लहान मुलांना चांगलं असतं, पौष्टिक असतं, तेही त्यांना खाल्लं जातं। या पद्धतीने संपूर्ण पुऱ्या मी तळून घेतल्यात। हे बघा, ह्या पद्धतीने ह्या तुम्ही सॉस सोबत खायला देऊ शकता किंवा अशाही तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करा। काही तुम्हाला शंका असेल तरीही कमेंट करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।